ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते का? ईव्हीएम्स कॅन डेफिनेटली बी हॅक. काही ठिकाणी ईव्हीएम मधली मतं वाढली आहे, काही ठिकाणी ती कमी झाली आहे, काही ठिकाणी जेवढे मतदारच नाही त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालं. दरवेळेस निवडणुका झाल्या की हारणारे पक्ष ईव्हीएम मशीनवर खापर फोडतात आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊनच दाखवा अशी मागणी करतात. सध्या बहुमतात असलेली बीजेपी एकेकाळी ईव्हीएम हटाव हे आंदोलन करत होती आणि आता काही राजकीय मंडळी ईव्हीएम मशीनवर अविश्वास तर दाखवतच आहेत, पण सोबत मोठमोठ्या कम्प्युटर इंजिनियर्सच्या मनात सुद्धा पालचूक चुकते. आणि त्याचं कारण म्हणजे हे काही आकडे पहा. इलेक्शन कमिशननुसार आपल्या महाराष्ट्रात 65.02% म्हणजे 6,30,85,732 इतकं मतदान झालंय. पण फेमस अर्थतज्ञ पराकला प्रभाकर यांच्या म्हणण्यानुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इलेक्शन कमिशनने 58.22% म्हणजे 5,64,88,024 मतदान झाले असल्याचं प्रोव्हिजनली जाहीर केलं होतं. आणि त्याच दिवशी रात्री 11:30 तब्बल 65.02% म्हणजे 6,30,85,732 इतकं मतदान झालं असल्याचं फायनली जाहीर केलं. बघा, म्हणजे संध्याकाळी 5 वाजल्यानंतर जवळपास 8% म्हणजे तब्बल 66 लाख मतदान त्या 1 ते 2 तासात झालं असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे. आणि याच गोष्टींचा सगळ्यांना संशय येत आहे, कारण आत्तापर्यंत प्राथमिक मतदानाचा आकडा आणि फायनल मतदानाचा आकडा यात जेमतेम 1% आणि जास्तीत जास्त 2% फरक पडत होता. पण इथे तर डायरेक्ट 8% मतदान वाढलंय. आता हे कसं काय झालं असा अनेकांना प्रश्न पडलाय. कित्येक उमेदवार तर डायरेक्ट ईव्हीएमवर संशय घेत आहेत. आणि म्हणून आज आपण ईव्हीएम मशीन खरंच हॅक होऊ शकते का, आणि झालीच तर टेक्निकली कोणत्या मार्गाने होऊ शकते हेच सविस्तर पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, ज्या आधारे सध्या संपूर्ण भारतभर लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. पण या ईव्हीएम मशीनच्या आधी भारतात सगळीकडे बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हायच्या आणि आत्तासुद्धा जगभरातील तब्बल 120 देशांमध्ये बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतल्या जातात. आणि असं नाही आहे की ते देश गरीब आहेत. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड आणि अमेरिकासारखे मोठमोठाले देश बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतात. पण मग भारताने बॅलेट पेपरवरून ईव्हीएम मशीनवर का शिफ्ट केलं? तर निवडणूक आयोगाच्या मते बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर 3 डिसएडव्हान्टेजेस आहेत. पहिला आहे फेक वोट्स. समजा एखाद्या गावात मतदान चालू आहे आणि तिथल्या उमेदवारांनी धमकावून ते केंद्रच ताब्यात घेतलं तर तो त्याला हवे तेवढे बॅलेट पेपर त्या बॉक्समध्ये टाकून येणाऱ्या रिझल्टला तो मॅन्युप्युलेट करू शकत होता. दुसरं कारण आहे बॅलेट पेपरवरील मतदानाची मोजणी आणि त्यासाठी लागणारा वेळ. आयोगाच्या म्हणण्यानुसार बॅलेट पेपरवरील मतमोजणी करायला ईव्हीएमपेक्षा कितीतरी पटीने जास्त मनुष्यबळ लागते आणि वेळ पण तेवढाच लागतो. आणि मतमोजणी करताना ईव्हीएम इतक्या ॲक्युरेसीने माणसाने कितीही प्रयत्न केला तरी कुठे ना कुठे काही ना काहीतरी चुकतेच, ज्याला आपण ह्युमन एरर असं म्हणतो. आता तिसरं कारण आहे बॅलेट पेपर पर्यावरणासाठी घातक आहे. कसे? तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या म्हटलं तर शेकडो टन कागद लागेल आणि कागद बनतो झाडांपासून. मग आयोगाच्या मते पर्यावरणाचा बळी देऊन निवडणुका घेण्यात काहीच अर्थ नाहीये. म्हणून भारत सरकारच्या BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या 2 कंपन्यांनी कोणत्याही विदेशी कंपनीची सहायता न घेता पूर्णपणे भारतीय ईव्हीएम मशीन बनवली. आणि भारतात पहिल्यांदा 1982 मध्ये केरळमधील पाराऊर या ठिकाणी स्थानिक इलेक्शन घेण्यासाठी ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला. त्यानंतर 1999 मध्ये गोवा राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका ईव्हीएम मशीनवरच घेण्यात आल्या आणि तिथून पुढे भारतात सर्व राज्यांच्या विधानसभा आणि देशाच्या लोकसभेची निवडणूक या ईव्हीएम मशीनवरच घेण्यास सुरुवात झाली. पण जेव्हापासून ईव्हीएम मशीन वापरण्यास सुरुवात झाली तेव्हापासूनच मशीनच्या ट्रान्सपरन्सीवर प्रश्नचिन्ह उभा राहत होते. अनेकांनी तर ईव्हीएम हॅक करून रिझल्ट बदलता येतो असे ठोकपणे दावे सुद्धा केले. आणि सध्या सोशल मीडियावर ईव्हीएम हॅक करून देतो असा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय, ज्यात तो व्यक्ती 52 करोड रुपयांमध्ये 63 उमेदवारांना जिंकून देतो असा दावा करताना दिसत आहे. 105 में से मेरे पास 63 स्ट्रेट आउट एक्सेस है, लेकिन मेरे को वीवीपैट की मशीन की डिटेल्स चाहिए. 63 आप बोल रहे हो कि कंफर्म हो जाएगा? हाँ, 63 कंफर्म होगा. 52 CR 53 CR के आसपास पड़ रहा है. आता हे किती खरं आहे हे माहीत नाही, पण हे असले दावे पाहून निवडणूक आयोगाने देशातील सर्व राजकीय पक्षांना एकदा निमंत्रण देऊन ईव्हीएम हॅक करूनच दाखवा असं चॅलेंज दिलं होतं. Parties were also informed that the Commission will hold a challenge and offer opportunity to political parties to demonstrate that EVMs used in the recently
concluded assembly elections were tampered. त्यावेळेस ते चॅलेंज देशातील फक्त 2 पक्षांनी स्वीकारलं होतं, ज्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि दुसरी CPIM हे 2 पक्ष होते. पण ज्या दिवशी आयोगाने या दोघांना बोलवले तेव्हा एकही जण तिथे गेला नाही व सुप्रीम कोर्टात EVM विरोधात जेवढ्या केसेस होत्या त्यांना निवडणूक आयोगाने एक ॲफिडेव्हिट करून EVM मशीन हॅक होऊ शकत नाही असे लिहून दिले. 1 मिनिट, या व्हिडिओची एडिटिंग व स्क्रिप्ट तुम्हाला आवडली का? नक्कीच आवडली असेल. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचे शिकायचे असेल तर मी तुमच्यासाठी एक खास कोर्स घेऊन येणार आहे. पण त्याआधी तुम्हाला तुमची थोडीशी माहिती डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये द्यावी लागेल, ज्या आधारे मी तो कोर्स खास तुमच्यासाठी डिझाईन करेल. त्यामुळे डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये माहिती नक्की भरा. आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे येऊयात. आता निवडणूक आयोगाचा EVM मशीनवर एवढा भरोसा का आहे? EVM मशीन खरंच हॅक होऊ शकत नाही का? तर या प्रश्नाचं उत्तर जर सरळ सांगायचं झालं तर नाही असं आहे. EVM मशीन हॅक होऊ शकत नाही, पण टेम्पर्ड मात्र होऊ शकते. म्हणजे मशीनमध्ये छेडछाड करून मतं बदलता येऊ शकतात. ते कसे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्याआधी EVM मशीन हॅक का होऊ शकत नाही हे सांगतो. तर EVM ही संपूर्णपणे स्टँड अलोन मशीन आहे. या मशीनला काम करण्यासाठी कोणतंही इंटरनेट, ब्लूटूथ, वायफाय किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीची सुद्धा गरज लागत नाही. त्यामुळे या मशीनला बाहेर देशात बसून किंवा देशातून कसेच हॅक करता येत नाही. पण जसं मी म्हटलं की टेम्पर्ड मात्र करता येऊ शकते, म्हणजे छेडछाड करता येऊ शकते. ती कशी? तर ट्युलिप सॉफ्टवेअरचे CEO महादेव देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार EVM मशीनच्या सेटमधील VVPAT युनिट हे टेम्पर्ड केले जाऊ शकते. ते कसे? तर ही EVM मशीन पहा, यात 3 युनिट आहेत. पहिला आहे बॅलेट युनिट, ज्यावर उमेदवाराची नावे व चिन्ह दिसतात व मतदानासाठी बटन देखील आहेत. आता दुसरा आहे VVPAT मशीन किंवा याला आपण प्रिंटिंग मशीनसुद्धा म्हणू शकतो, कारण बॅलेट युनिटवरील ज्या उमेदवारापुढील बटन प्रेस केले आहे त्याची प्रिंट हे VVPAT मशीन काढत असतं आणि तो कागद आपल्याला एका ट्रान्सपरंट काचेतून 7 सेकंद दाखवण्यात येतो. त्यानंतर तिसरी मशीन आहे कंट्रोल युनिट, ज्यात कोणत्या उमेदवाराला किती मतदान झालंय हे रेकॉर्ड केलं जातं. आता या तिन्ही मशीन एकमेकांना जोडल्याशिवाय चालू होतच नाहीत. पूर्वी या सेटमध्ये VVPAT मशीन नव्हती, पण 2010 मध्ये निवडणूक आयोगाने ही मशीन EVMच्या सेटमध्ये ॲड केली. का? तर मतदाराने ज्याला मतदान केले आहे तेच मत रेकॉर्ड झाले आहे का याची खात्री व्हावी म्हणून त्या स्लिपला प्रिंट करून मतदाराला 7 सेकंद दाखवली जाते. आणि दुसरं म्हणजे EVMमध्ये जर काही गडबड वाटली तर VVPATमधील स्लिप्स आणि कंट्रोल युनिटवरील मतसंख्या बरोबर आहे का हे क्रॉस चेक करण्यासाठी या VVPAT म्हणजे वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल ही मशीन बनवण्यात आली. आणि महादेव देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार याच मशीनमध्ये टेम्परिंग केली जाऊ शकते, कारण निवडणूक आयोग इलेक्शन जाहीर झाल्यानंतर बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटला कोणाच्याही हातात देत नाही व त्यांना कडक बंदोबस्तात ठेवलं जातं. पण VVPAT मशीनला उमेदवारांची यादी फिक्स झाल्यानंतर म्हणजे मतदानाच्या आधी किमान 15 दिवस काही अधिकृत इंजिनियर्सकडे देण्यात येते. कशासाठी? तर त्या VVPAT मशीनमध्ये ज्या त्या मतदारसंघातील उमेदवारांची चिन्ह अपलोड करण्यासाठी. आणि ही अशी एकटी मशीन आहे ज्याचा डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट का होईना इंटरनेटशी संपर्क येतो, कारण इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जो काही उमेदवारांचा डेटा आहे तो एका सिम्बॉल लोडिंग युनिटवर डाउनलोड करण्यात येतो आणि त्यातून तो डेटा VVPAT मशीनमध्ये अपलोड करण्यात येतो. आणि त्यानंतर समजा बॅलेट युनिटवरील 2 नंबरचे बटन दाबल्यावर या चिन्हाची पावती प्रिंट करायची असा प्रोग्राम VVPAT मशीनवर ते इंजिनियर्स मतदानाच्या आधी फक्त 15 दिवस अपलोड करतात. आणि इथे टेम्परिंगचा खूप मोठा चान्स आहे, कारण 2010च्या आधी बॅलेट युनिट डायरेक्ट कंट्रोल युनिट्सशी कनेक्ट असायचं, जेणेकरून या पक्षाच्या उमेदवाराला मतदान झालं आहे असं डायरेक्ट कंट्रोल युनिटपर्यंत बॅलेट युनिट सिग्नल पाठवायचं. पण जेव्हापासून VVPAT मशीन आली तेव्हापासून बॅलेट युनिट या उमेदवाराला मत झालं ही माहिती डायरेक्ट कंट्रोल युनिटला न पाठवता VVPAT मशीनला पाठवते व पुढे VVPAT मशीन त्या चिन्हाची पावती प्रिंट करतं आणि ती माहिती कंट्रोल युनिटला पाठवतं. म्हणजे बॅलेट युनिट थ्रू VVPAT मशीन व त्यानंतर कंट्रोल युनिट असा हा मतदानाचा फ्लो चालतो. आता जर VVPAT मशीनमध्ये सिम्बॉल लोडिंगच्या वेळेस जर असा प्रोग्राम अपलोड करण्यात आला की 2 नंबर उमेदवाराच्या पुढचे बटन दाबल्यावर या चिन्हाची पावती प्रिंट करायची आणि कंट्रोल युनिटला 1 नंबरला मत झालंय अशी माहिती पाठवायची आणि असं प्रत्येक 2 किंवा 3 मतं झाल्यानंतर परत रिपीट करायचं. म्हणजे इथे काय होऊ शकतं हे तुम्हाला समजलंय का? किंवा आपण त्याचं एक सोपं उदाहरण पाहूया. समजा 3 मुलं एका लाईनमध्ये उभे आहेत आणि पहिल्या मुलाकडे तुम्ही गेले आणि त्याच्याकडे एक कागद दिला व त्याला तुम्ही म्हटले की शरद पवारांना दे. मग तो मुलगा त्याच्या पुढच्या मुलाला सेम तसंच सांगतो की हा कागद शरद पवारांकडे दे. आता दुसरा मुलगा त्याच्याकडील कागद तुम्हाला 7 सेकंद दाखवतो आणि पुढे तिसऱ्या मुलाला हा दुसरा मुलगा सांगतो की फडणवीसांना दे. म्हणजे दुसरा मुलगा तुम्हाला दाखवताना तर शरद पवार दाखवतो पण पुढे देताना मात्र फडणवीस
फडणवीसांना दे असे सांगतो आणि तिसरा मुलगा ती चिठ्ठी फडणवीसांना देऊन सुद्धा टाकतो. आणि असंच सेम EVM मशीनमध्ये सुद्धा होऊ शकतं असं महादेव देशपांडे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं. आता तुम्हाला काय वाटतं, असे होऊ शकते का आणि आपल्या विधानसभेच्या निवडणुका झाले असेल का हे कॉमेंटमध्ये सांगा. आणि EVM बाबत अजून काही प्रश्न असले तर तेही विचारा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचे शिकायचे असेल तर डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म नक्की भरा व माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.